वेलकम टू अर्चनाज रसोई। तर मी आज बनवतले काकडीचा दोंडास। ती काकडी जून असावी, तर त्यासाठी मी ही काकडी घेतले। ती एक काकडी किसून वेगळी मी किसलेली काकडी घेतले। तर त्यासाठी लागणारं साहित्य असा: गूळ, केशरी रवा, शेंगदाणे, ओला खोबरा, तूप 1 वाटी, 1 चमचा जिरा आणि 4-5 पाकळी वेलची। तर पहिल्यांदा आपण कढई ठेवू, त्यामध्ये 1 वाटी तूप घालून घेऊ। एक वाटी तूप घालून घेऊया। त्याच्यानंतर केसरी रवा ऍड करू आणि तो मस्त तुपावर भाजून घेऊया व्यवस्थित। एक मंद आचेवरच थोडा भाजून घ्यायचो, म्हणजे कसा व्यवस्थित भाजलो जाता। नंतर मिक्सर मध्ये खोबरा, जिरा आणि एक 4-5-6 वेलची मिक्सरला लावून घेऊ आणि एक अर्धा चमचा हळद। हे सगळं मिक्सर मध्ये लावून घेऊया। त्यात थोडासा पाणी घालून हे सगळा मिक्सरला लावून घेऊया। थोडासा जाडसरच वाटून घ्यायचा। एका साइडला थोडेसे शेंगदाणे भाजून घेऊया। भाजून झाल्यावर त्याचं साला काढून घ्यायची आणि एक शेंगदाण्याचं कूट बनवतात तसं एक जाडसर कूट बनवून घ्यायचं। या भाजलेल्या रव्यात रवा मस्त असं फुललो असा आता या भाजलेल्या रव्यात आपण किसून घेतलेली काकडी, गूळ 1 वाटी, जा मिक्सरला लावून घेतलेला होता खोबऱ्याचा वाटण आणि शेंगदाणे, असं सगळं मस्त मिक्स करून घेऊ, मस्त परतवून घेऊ। थोडा पाणी मिक्स करूया। आपल्या लागत तेवढंच पाणी घालायचं, जास्त पण पाणी घालायचं नाही, म्हणजे पातळ होतं लगा। मिक्स केलेला व्यवस्थित परतवून घ्यायचा आणि त्यात 1 वाटी 1.5 वाटी जसं आवश्यक लागत तेवढा पाणी घालायचा आणि त्या शिजवून घ्यायचा। थोडा आवश्यक लागतला तेवढा पाणी आपण थोडा घालून घ्यायचा। त्याच्यात पाणी जास्त पण घालायचं नाही की पातळ होऊ शकता, मग तर घट्ट होत नाही आणि जसे आपल्याला बर्फीसारखे तुकडे हवे तसे ते तुकडे करता येत नाही। सो आपल्याला हवे तसा थोडा पाणी घालून तर व्यवस्थित एक झाकण मारून शिजवून घ्यायचा। एक मंद आचेवर शिजवा। थोडासा किंचित असा मीठ टाकून घेऊया, म्हणजे गोडा थोडासा मीठ घातला की गोडाचा चव जरा वेगळी येता। एक 10 मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवून थोडीशी वाफ येऊ द्यायची, जरा थोडासा शिजू द्यायचा आणि परत थोड्या वेळाने चेक करायचं। एक 10-15 मिनिटांनंतर परत एकदा चेक करून बघूया। आता थोडासा शिजला, अजून थोडा एक 10-15 मिनिटं तरी अजून पूर्ण एका वाफेवर ठेवूचं लागत। थोडासा अजून थोडा घट्ट होऊ द्याव्या। बऱ्यापैकी तर शिजला।
पण त्याची कापा पाडूची असतील तर थोडा अजून घट्ट होचा लागा. थोडा घट्ट झाला की व्यवस्थित त्याची कापा पडतली. तर परत एकदा चेक करून बघूया आपलं हे शिजला की नाही. मस्त शिजला. सो आता हे का आपण एका ताटात तूप लावून घेऊया. तर अशा प्रकारे मी ताटात तूप लावून घेतलंय आणि आता हे मिश्रण ह्याच्यावर सगळा काढून घेऊया. मी सगळा एका ताटात काढून घेतलंय आणि आता पूर्ण असं गोल हे करून घ्यायचं आणि एक थंड झाल्यावर त्याची कापं काढायची. आता मी तुमका थंड झाल्यावर दाखवतोय कसा झाला. आता हे असं मस्त ताटावर पसरवून घ्यायचा आणि 1-2 तास थंड होऊ ठेवायचा. थंड झाल्यानंतर कट करायचा, त्याची कापा काढायची. सो आपण 1-2 तासानंतर बघू. चला तर मग कट करून बघूया. तुम्ही बघू शकता कसा आपला धोंडस मस्त सेट झाला. हा व्यवस्थित खाऊ पण एकदम मस्त लागता. असेच जर नवनवीन व्हिडिओ तुमका माझ्याकडनं बघूचे असतील तर माझा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.